वरद 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 ए वरद. बाबा अरे काय रे, कशी आहे सानिका आता? आता बरी आहे. पण काय झालं असं अचानक? काही कल्पना नाही. काल सकाळी आम्ही इथे आलो तेव्हा छान आनंदात होती. मग संध्याकाळी श्लोक आला. श्लोक? श्लोक आला होता? तुम्हीच पाठवलं होतात ना? हा 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 हो. डॉक्टर आले होते का तिला बघायला, तपासायला? हो. मग काय म्हणाले? तिला फार स्ट्रेस देऊ नका, कारण अशा अवस्थेत तिचं पुन्हा पुन्हा बेशुद्ध पडणं बरोबर नाही आहे. आणि परत बाळाच्या जीवाला सुद्धा धोका आहे. बाळाला काही होता कामा नये. व्हॉट आय मीन टू से, एवढासा जीव आहे, त्याच्या बाबतीत काही भलतं सलतं झालं तर मनाला लागून राहील. आपल्याला जास्त काळजी घेतली पाहिजे. कालिंदी, तू सानिकाच्या खाण्यापिण्याचं बघ, मी त्याला भेटून येतो. सानिका. श्याम काका, श्याम काका, तो तोच आहे, तो तोच आहे जो तुमच्या घरात राहतो. तो रिलॅक्स. श्याम काका, शांतपणे सांग मला काय झालं. तो ज्यांनी माझ्याशी प्रेमाचं नाटक केलं, आणि तो श्लोकच आहे. श्याम काका, तो श्लोकच आहे. तुझा काहीतरी गैरसमज नाही. होतो. नाही, गैरसमज नाही. मी ओळखलंय त्याला. तो अविनाशच आहे, मला वाईला भेटलेला. अगं, असं कसं शक्य आहे? श्लोक गेली 6-7 वर्ष हैदराबादला आहे. अधूनमधून तो एखाद दिवसाकरता इथे येऊन जातो. तो तुला वाईला कसा काय भेटू शकेल? काका, पण ते माणसासारखी माणसं असतात, सवयींसारख्या सवयी असतात. पण त्याने मला स्वतः सांगितलं तो तोच आहे. तो काहीतरी वेगळं बोलला असेल, तुला काहीतरी वेगळं ऐकू आलं असेल. मला असं- हे बघ, या अवस्थेत असे भास होतात. तू तुझ्या रूम मध्ये जा आणि आराम कर. जा रूम मध्ये जा म्हटलं मी.